त्याला कसं पाणी भरलंय ते पाहायला आलो आम्ही. मस्त बाकी भरले का रे. कांद्याला लय रोग आहे रे. हा कांद्याला रोग आहे ना, आहे ना. हा रोग आहे ना. आता हे असे दिवसच बेकार आलेत. रोप झाले महाग आणि कांद्याचं शेतकऱ्याचं झालंय अवघड, आहे का नाही. तर पाऊ फवारे बिवारे मारून वाकडे झाले ते वाकडे. हा हा पण जे पिकावणाऱ्यांना काय वाटत आहे, काहीतरी भेटन बा आपल्याला याच्यातून, काहीतरी भेटन बा त्याच्यातून. खालती पाऊस झाला रे. हा काहीतरी भेटन पण नाही बरं का. आणि जे महाग झाले त्यांना असं वाटत आहे काहीच नॅट नाही लागत हो. कांदा म्हणजे सोपं आहे लावायचा. लावला का फवारायचा एकदा दोनदा, खत टाकायची, आला कांदा. सोपं नाही राहिलं कांद्याचं अखेच अवघड झालंय आता. मी तर म्हणतो कांदा लागवड करायला एकरी खर्च येऊ राहिलाय 12 ते 13 हजार रुपये लावायची. 10,000 रुपये पाहिलीचं रॉप. हिशोब तुम्ही करीत राहा बरं का. 10,000 रुपये पाहिलीचं रॉप, परत 10-15 हजाराची खत 2 हात मारावं लागत. आणि परत काढायला परत 12,000च आणि 500 रुपये कांदा. आईला लाजाय वाटल्या पाहिजे राहू. लय अवघड झालं भाऊ. शेतकऱ्याचं अवघडच झालं का रे स्वामा, हा ना. शेतकऱ्याचं जीवनच अवघड आहे. अरे एकराला जर 70,000 रुपये खर्च येत असेल 500 रुपयाना या म्हणून तर आमचा स्वामात असत राहिला. बोला ना. तर शेतकऱ्यांचा विषय असा आहे की पाहुणे आले इकडून. कुठून आले? धामोरीहून आले का? हा गाडी कुठं लावली? गाडी तुम्हाला पाहिलं म्हटलं. हा रील काढीत होतो तर शेतकऱ्यांची चालली होती. तुम्ही धामोरीहून आले का? हो हो. हे चाललंय कांद्याला भाव नाही ना त्याच्यावरून. ते असे खाणारे विणारे म्हणतात बुवा लय बाजार नाही, लय आला लय आमक दमक, म्हणून ती परिस्थिती दाखवत होतो कशी काय राहते. सोमा भाऊ हा. आणि यंदा आहे ना रोग लय आला कांद्याला, म्हणून वाकडे कसे झाले हे दाखवायचंय. आणि जे काही बोलत आहेत ना त्यांना दाखवायचं की कसं रोगाशी झुंजावं लागत. चला भेटू, धन्यवाद.